चोरून चोरून खाऊ राहिले. चोरून कंस खाण्याची जी काय चव असते. होय लोक समोरचा. आज आपण अजिंठ्याला फिरायला जातो. एन्जॉय चालू आहे. हा गाडो कुशलवर भरलाय. तर चला चला. मित्रांनो, वेरूळ पाहिल्यानंतर आमचा रात्रीचा मुक्काम ठरला या हॉटेलमध्ये. आणि आता आम्ही जातो अजिंठा केव्ज पाहण्यासाठी. स्टार्ट आहे आतमध्ये. ते काय ते बुद्धाच्या लेण्या वगैरे दिसतात का तिकडे? या डोंगरातच आहे लेण्या त्या. आहे का? त्याला फोन कर दादाला. आणि खाली इकडचा पार चोरून चोरून खाऊ राहिले. चोरून कंस खाण्याची जी काय चव असते. कुठे गेले ते माकडं? खराब राहते का? आळूचे पान पाहिजे दादा. मित्रांनो, अजिंठा केव्ज सोमवारी बंद असल्यामुळे आम्हाला एक रात्रीचा स्टे घ्यायचा होता आणि आम्ही व्ह्यू पॉईंट हा पूर्णपणे पाहून घेतला आज. आणि उद्या मंगळवारी आम्ही पुन्हा टी पॉईंट पाहण्यासाठी अजिंठ्याला परत येणार आहोत.
मित्रांनो सोमवारी पूर्णपणे अजिंठा बंद असल्यामुळे आम्हाला एक रात्र इथं काढावं लागली, एक दिवस आणि रात्र. आणि आम्ही हॉटेल न्यू राजेश अँड लॉजिंगमध्ये थांबलो होतो. तर मस्त एसीची रूम वगैरे होती. आणि आता आम्ही चाललो कालचेच महाराज दिसते. बसनं लावावं लागतं सर इथनं 4 किलोमीटर. आपल्या गाड्या पार्किंग लागतं असेल, लेफ्ट जाऊ द्या, एक शॉपिंग कॉम्प्लेक्स येईल त्याच्या पाठीमागे बस चालू असेल 10 मिनिटाला. बघा तसं माहिती ना, बघा बघायला पैसे सर लागणार तुम्हाला 2 किलोमीटर फिरणे तिच्यात. माकड जा खालून मग बरं लवकर आलो आपल्याला. माकड पाहिलं का माकड फक्त मग फोडलेलं. काय नाही करत बघू. आकर चॉकलेट दिलं ना तुला. आकर राम मंडळी. तर मित्रांनो आता आम्ही आलो अजिंठ्यामध्ये आणि आता मग गाडी पार्क केली आणि आता आम्हाला बसची व्यवस्था इथं जायला येण्यापर्यंत जायला आपल्याला बस येते. बस इकडे आहे ना, या ठिकाणी बस आहे आणि आपल्याला बस का चाललो आपण आता. या ठिकाणी पाठी पण दिली शटल बस आणि इकडं समोरच आहे ती. तुम्हाला कधी आता नाही यायची आहे तर पाठवणं आहे तर पाठवू पण शकतो आम्ही. आहे ना, हा कार्ड देतो. घ्यायची हां चल. तर मित्रांनो आपल्याला शॉपच्या बॅक साईडने आपल्याला शटल बसकडे जाण्यासाठी मार्ग आहे. तर हा रस्ता आहे शटल बसकडे जायला. आपली गाडी वगैरे आपण त्या साईडला तिकडं पार्किंग घेतली. आता इकडून आपण जातोय बसने. आज आपण अजिंठ्याला फिरायला जातोय आज. मित्रांनो हा छोटासा उड्डाण पूल आपण पार केल्यानंतर म्हणजे छोटासा पूल आहे. त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला समोर शटल बस म्हणजे एक आपली लालपुरी टाईप आहे. तर या वेगवेगळ्या बस आता आपण जाणार आहे. आता आपण बसमध्ये चाललो आहे समोर. तर मित्रांनो जस्ट आत्ताच आम्ही शटल बसमधून उतरलो आणि आता आम्ही चाललो अजिंठ्याला येणं पहिला. तर इकडे दादा ते तिकीट घेऊन राहिले, मी पण जातो तिकडं. आपण म्हणतो माती लागते झाडं उगवायला बघा. खडकामध्ये उतरलेलं आहे. पाय राखली पण लांब दिसते जास्त. सपाट व्हायचं असते ना. आपण ना तिथून बघितलेलं या डोंगराला. हा काय समोर आहे.
काढलेलं. तर मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलो अजिंठा केव्सपर्यंत. तर आपण तो वरचा जो ते व्ह्यू पॉईंट आहे तो हा साईडला आहे व्ह्यू पॉईंट, आणि आता आपण आहे टी पॉईंटपर्यंत आहे. आणि आपण आत पूर्ण 29 लाईना कवर करणार आहेत आतमध्ये गेल्यानंतर, आणि संपूर्ण बुद्धांचं चरित्र याच्यात दाखवलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सगळ्यात फर्स्ट टाईमला 1 नंबरची जे केव्ज आहे ते आपल्याला लगेच पाहायला भेटते. आणि या समोरचे जे खांब आहेत किंवा ते पिलर आहेत त्याच्यावर संपूर्ण बुद्धांचे छोटे छोटे टॅच्यू येतं आणि बुद्धांच्या बारकाल्या. आणि आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया आतमध्ये काय आहे. तर सगळ्यांनी चप्पल वगैरे इथंच काढायचे, शूज वगैरे, आणि इथून आत एंट्री. एवढं लांबून ही मला पोल्युशनपासून वाचवलं म्हणून इतकं छान वाटतं. तर मित्रांनो आपण आताच 1 नंबरची केव्ज आहे ती आतमध्ये जाऊन पाहिली. तर या ज्या पिलर आहेत किंवा भिंती आहेत त्याच्यावर गौतम बुद्धांचे पूर्ण इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि बाहेरून सुद्धा खूप असे वेगवेगळ्या. तर मित्रांनो आपण पहिली कव्हर केली आणि आता आपण दुसरी केव्ज आहे आणि इथं दुसऱ्या गुफेमध्ये येतोय. तर इथं जरा हे असं पडदे वगैरे लावलेले आहे. आणि तू बाहेर काढ काढणे पण. तर मित्रांनो आपण 2 नंबरचे केव्ज आहे ते सुद्धा पाहिले आहे, आणि आता आपण 3 नंबरच्या केव्ज कसं जातोय. हो मक्की होय घ्यायचं मुलीचा माकडे तेवढं बी सेन्स नाही राहू तुला. मित्रांनो ही 4 नंबर केव्ज आहे. 3 नंबर मला वाटते वरती होती, तिथं काही नाही आहे. तर ही 4 नंबर आहे. याच मूर्तीला आहे ना विष्णू बनवतात लोक. हां याच मूर्ती 4 नंबर केव्ज. वाव मित्रांनो आतमध्ये 4 नंबरचे जे आपण केव्ज पाहिजे आतमध्ये पूर्णपणे असं एक सभामंडपासारखा दिसतंय. आपल्या 4ही दिशेला पिलर आहेत आणि त्यांना लाईटिंग वगैरे लावली मस्त, आणि वरती पूर्णपणे दगडाने कोरलेलं दिसते. आणि समोरच बुद्धांची अप्रतिम आणि खूप मोठी अशी एक
मित्रांनो आपण आता 4 नंबरची जी केव्स आहे ती पूर्णपणे पाहिली आणि आता आपण पुढे जातोय पुढची केव्स पाहायला. तिकडे बघा किती मोठी आहे बेबी बघा तिकडे. वरील लक्ष राहू द्या मग. इकडे या साईडला कचरा कमी आहे. दगड बघ ना शोप. दगड कसा फोडलाय. मधमाशीचं पोळ बघा ना. पुढे अशी वाटते ना अशी आत्ता पडतील. असं वाटतं का असं तुटतील नाही ना, असं तुटतील असं हा, हा, पडतील. पडतील एकदम असं. 3D नाही का? हा थ्रेड सारखं 3D एकदम. ते बघा कसं भारी रे. तुम्हाला आहे ना पैसे बघायचं का हे बघायचं. पुढे बघायचं. हा, इथे. बघा, हे बघायचं. पैसा. पैसा. हे पूर्ण काय नाही आतमध्ये. तर मित्रांनो ह्या केव्जमध्ये एवढं काही महत्त्वाचं नाही आहे किंवा आतमध्ये एवढं काही पाहण्यासारखं नाही आहे. फक्त जे ध्यान केंद्र होतं तसं ध्यानासाठी फक्त एक छोटीशी गुफासारखं आहे. पाण्याची वाव पाणी पडू पडू खड्डच पडून गेला. नाही बनवलंय ते स्पेशल पाण्यासाठी. हां हां वर ओय. ती सम्राट अशोकाची याच्यामध्ये सगळं दिसत आले टोटल. हां सम्राट अशोकाचे वास्तुशिल्प खूपच भारी आहे. वर अलाउड नाही वाटतं. 6 नंबरची नाही. बघा ना समोर मूर्ती बघा ना. हां इथं वरती इथं इथं. प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे ध्यानाची. बुद्धाची प्रत्येक मूर्ती वेगवेगळी आहे. मोठीशी मूर्ती आहे बुद्धाची. सगळ्यात पहिली ती मला सारखी आठवायची नाही पहिली. मग थांब चॉकलेट घरी पुसार तुम्हाला आहे ना ब्रिज बघायचं का. ब्रिज इकडे आहे तुम्हाला दाखवतो. तर बघा तुमच्या समोर ब्रिज खालून रोड ब्रिजचा. मित्रांनो 6 नंबरमधल्या केव्जच्या वरती होऊ शकत अनेक मूर्ती आहेत. अनेक. दादा आतमध्ये आतमध्ये याच्याच भारी. हे ध्यान कक्ष येतं. वाव. तेच थांब फोटोवर एक टप्प्यास. तुम्ही लांबून फोटो काढा. मी
काही नाही हळूहळू चालतं चालतं ते 6 नंबर. चला मित्रांनो आपण आता 6 नंबरची लेणी कवर केली, 6 नंबरची केव्ज, आणि आता आपण समोर आलो पुढं. आणि हिच्यावर नंबर वगैरे काही दिलेला नाही आहे, पण तरी आपण आज जातोय आणि पाहतोय बाहेरून असं स्ट्रक्चर आहे. चप्पल बाहेर. बापरे, इथं किती मूर्ती आता. इकडे थांबतो मग मी फोटो घेऊन तिकडे जा ना मावशी, तिकडे आतमध्ये एक फोटो घेतो ना. हो 2च मी 1च सेकंदात. आधीच बॅग आहे ना. हो काय स्कूटी विसरू नाही नाही, बॅग कसं विसरू. 8 नंबर केव्ज आहे ना. हां खाली आहे, पण ते हा काहीच खाली आहे. पण ते काहीतरी त्याला विद्युत काहीतरी केलं ना, लाईटीचं काहीतरी बनलं होतं, लाईटीचा सोर्स बनला होता ठिकाणी. बापरे, नाईस डिझाईन ना, एकदम खतरनाक. बाकीचं चाललं बरं. काय म्हणत खाली. मित्रांनो खाली 8 नंबर केव्ज आहे. आतमध्ये पाहण्यासारखं काही नाही आहे. एक इलेक्ट्रिकचे ते इलेक्ट्रिकचा सोर्स आहे तिथं तयार केला आहे, म्हणजे इथून इलेक्ट्रिक प्रोव्हाइड होते अख्ख्या लेण्यामध्ये. ते दाखवले 8मध्ये, आणि आता 9मध्ये जातो आहे. मी चप्पल नव्हती काढली. काही होता ना दोस्तो. नऊ नंबर केव्ज. जायचं ना आपल्याला पुढं, आधी पुढचं पाहून येऊ सगळं. सगळं बघायचं आधी. नाही पण आधी इकडचं नाही जायचं मग आपल्याला. प्रभास चलय मोनिका बंदर आलाय, तिला उचलून घे. हां हां 10 नंबर केव्ज आहे ना, मेन आहे इकडं सगळ्या. दहा नंबर केव्ज मध्ये जातो आता. सगळ्यात जुनं
या साईडने पण काचामध्ये काही फोटो. साईडला पण आहे. 13 नंबर आहे नाही. वर जाऊन बघायचं का? येतो का जाऊन? आतून रस्ता असेल. 13 नंबरचेच केव्ज आहे मित्रांनो. तुम्ही आतमध्ये काही नाही, फक्त एक ध्यान कक्ष आहे, तर जास्त काही नाही आहे. हीच लुक समोरचा. हो, ठेंबे ठेंबे पाणी साचले. ते 13 14 कोणती मग? हे इथे 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 खाली पाहू शकता. खाली सोडा तिला, तसं चढता येत नाही. वाव, वेट इज लुक. मित्रांनो, या ठिकाणी सगळे साधना कक्ष आहेत आणि या टाईप आहे सगळं आतमध्ये. पाहण्यासारखं काही नाही तर साधना कक्ष तिथे. पप्पा कुठे गेले? कुठे गेले? इकडे गेले ना. चल आपण सापडू. चल. हो. कृष्ण बनवलेला आहे. नागाच्या कड्यावरती नागमंशी आहे, ती काय बुद्धाची प्रतिमा आहे. फोटो काढून. हे आहे 16 नंबर केव्ह. व्हिडिओ शूटिंग. अरे कोण खाले होतो ना बाई, माझा उड्डाण खाले होतो. वाव वाव. 17 नंबर. प्रत्येक ठिकाणी सारखाच सिमेंट येतो नाही का? एकच आहे ना. केमिकल. या बघा, जसं आपण पाहिलं होतं, चक्रामध्ये काढा, चक्रामध्ये काढा, हे बघा, चक्र बाहेर काढा आणि जा मध्ये जाऊन पहा. वाव.
मित्रांनो 20 नंबरची लेणी आहे, 20 नंबरची कॅव्स आणि आतमध्ये आता आपण जातो. वाव वाव. चला 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 चला. खाऊचं मग. यूट्यूब करता. हो. हे यूट्यूब हाय हाय यूट्यूब आम्ही पाहू. आदेश साबळे ब्लॉग्स. मित्रांनो हे आहे 21 महायान संप्रदाय. ही झाली आपली 21 नंबरची केव आणि आता आपण पुढची केव करतोय. भैया फोटो काढत. ओके डन. काम केलं भैया. डन. 23 नंबरची केव आहे. बाप. ही थोडी अपूर्ण आहे वाटतंय ना, आतमध्ये मूर्ती वगैरे काहीच नाही. लंबी मूर्ति है, कोई मूर्ति लंबी किधर इधर ही है क्या? आगे वहाँ ये उधर है एक, और इधर का मालूम नहीं, अभी अंदर है या नहीं. मूर्ति लंबी है. हाँ लंबी बहुत अच्छी लेटे हुए हैं. अब आए अरे बापरे. मला पाणी बघायची का? पाणीची नदी छोटीशी आहे बघायची. चालली लास्ट आहे नाही 26 नंबरचं. शादी में जितना खाना सगळे इम्पॉर्टंट. आता बोलतो सा इकडे दोन्ही करायचं. असं वाटतं आता मूर्ती घडवली.
हो थोडंफार. बातों को मैंने तो मैंने तो है सफर. Oh.